हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमयमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये 8 नंबरच्या श्लोकाला आपण सुरुवात केली होती. त्यातली 88 नंबरच्या ओवीचा विचारही आपण केलेला आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मक कांचन. ही समदर्शी झालेल्या जीवनमुक्त आणि योगारूढ पुरुषाचं वर्णन या 7 आणि 8 आणि 9 नंबरच्या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये 88 नंबरच्या ओवीचा विचार आपण काल केलेला होता. जो हा विज्ञानात्मक भाव तया विवरता झाला वाहो, मग लागला जो पाहो तो ज्ञान ते तोची. स्वतःच आपण ज्ञानस्वरूप आहोत याची त्याला जाणीव व्हायला लागते. जेव्हा समस्त असणारा प्रपंचाचा पसारा, समस्त असणारा जो संसार आहे तो संसार कल्पित आहे, तो बाधित होणार आहे याची जेव्हा जाणीव होते आणि विचारानं तो बाधित व्हायला लागतो, तेव्हा ते सगळ्या संसारासह हे परब्रह्म आपणच स्वतः आहोत अशी त्याला जाणीव व्हायला लागते. त्यामुळं इथे विचाराला फार महत्त्व दिलेलं आहे. तया विवरता झाला व्हावं. आपणही आपल्या कोणत्याही समस्येबद्दल, प्रापंचिक समस्या असो किंवा आपली आध्यात्मिक असो, कुठल्याही समस्येबद्दल विचार करताना विचारच करावा. त्याबद्दल कुणाला जबाबदार धरणं, कुणाला तरी काहीतरी बोलणं, ह्यात तो एकच मार्ग असतो की तो म्हणजे विचारानं सुटण्याचा. त्यामुळे विचार हा सर्वश्रेष्ठ साधन मानलेला आहे. विचार हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. त्याचं कारणच आहे कारण विचाराशिवाय बाहेर पडणं शक्यच होत नाही. आपण कितीही प्रकारच्या धावाधाव्यांनी काहीतरी उचापती जरी केल्या तर त्यातून बाहेर पडणं शक्यच होत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या समस्येवरती गंभीरपणाने विचार करतो ही घडली का, कशी घडली आणि बाहेर कशानं पडता येईल, तर त्या ठिकाणी एकमेव विचार हेच साधन आपल्याला उपयोगी पडतं. त्यामुळं ज्ञान विज्ञानात्मक भाव जो शब्द वापरलेला आहे तो ज्ञान विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष दिसणारा हा ज्ञानात्मक प्रपंच आहे. त्याचा जेव्हा विचार करू लागतो तेव्हा त्याच्या दृष्टीनं ते त्याचं स्वरूप जे आहे संसाराचं प्रपंचाचं ते मिथ्या आहे हे त्याला कळायला लागतं. काहीतरी कळावं आपल्याला. मायेचं स्वरूप जे आहे ही माया अशी आहे, हे मायेचं एक स्वरूप समजलं पाहिजे की जी परिवर्तनशील हे बदलणार आहे आणि याला खरं मानणं चूक आहे हे एका दृष्टीनं समजलं पाहिजे. आपण म्हणजे प्रपंच मला समजला, पण प्रपंच समजला तो मिथ्या रूपानं समजलेला आहे का हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मला देव कळला किंवा देव कळतच नाही, तर देव कळत नाही आणि प्रपंच कळतो हा सुद्धा आपला किती गैरसमज आहे आपल्याला लक्षात यावं लागेल की जेव्हा आपण प्रपंचाबद्दलचा विचार करू तेव्हा. कारण विचारापुढं प्रपंचाची एकही गोष्ट टिकत नाही आणि म्हणून प्रपंच वावो होतो शब्द इथं वापरलेला आहे. विवरता झाला वावो म्हणजे विचारानंच त्या प्रपंचाचं आपल्याला असणारं समोर असणारं जे मायेचं स्वरूप आहे विचारानंच घालवता येईल, अन्यथा घालवता येणार नाही. असा विचार 88 नंबरच्या ओवीमध्ये आपण बघितलेला होता. कारण जेव्हा असा जो आहे तो आपणच ब्रह्मरूप आहे, आपण ज्ञानरूप आहोत, हा प्रपंचासहित मी, माझ्या देहासहित मी ज्ञानरूप आहे असा त्याचा विचार सुरू होतो आणि त्यामुळं तो कृतार्थता किंवा तृप्तीचा अनुभव येत असतो, परिपूर्ण येत असतो. त्याच्यासाठी वर्णन वरतीच केलेलं आहे.
ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञानही करून घेतलेलं असतं आणि विज्ञानाचाही विचार केलेला असतो. जो ज्ञानी असतो त्याला विज्ञानही कळतं, पण नुसतं विज्ञान करणाऱ्याला ज्ञानाची पात्रता येईलच असं मात्र सांगता येत नाही. त्यामुळं विज्ञान हा एक पोट भरायचा उद्योग जरी समजला आपण, तर ज्ञान हा आपल्याला शांती, तृप्ती आणि कृतार्थता देणारा मार्ग आहे. त्याला श्रेय आणि प्रिय शब्द जो श्रुतीने वापरलेला आहे त्या ठिकाणी तोच विचार इथं आहे की जरी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. प्रपंचाला बाजूला करता येत नाही आणि प्रपंचाला बाजूला करायची काही गरज पण नाही. बाजूला करणं ह्या शब्दाचा अर्थ आहे वस्तुता तो, तत्वता तो बाजूला करता येत नसला तरी सुद्धा त्याचा विचारानं मात्र त्याचा बाध करता येतो. आणि जेव्हा असा बाध होतो तेव्हा विज्ञान नाहीसं होतं. विज्ञान शब्दाचा अर्थ आहे अगोदरच आपण कालच्या माऊलींच्या एक ओवी बघितली होती की विज्ञान कशाला म्हणलंय तर एर प्रपंच ते विज्ञान. म्हणजे सगळा प्रपंचाचा प्रसार जो आहे तो विज्ञानात्मक भाव आहे. आणि जेव्हा असा विज्ञानात्मक भाव तयार झालेला असतो, कल्पनेनं मी प्रपंच खरा आहे असा मानलेला असतो, त्याच कल्पनेच्या ठिकाणी जर विचार आणले तर विचारानं कल्पनेचा ऱ्हास होतो. कल्पना लुप्त होऊन जाते आणि राहतं फक्त शिल्लक राहायला येतं विचारिता निरसले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. असा एक ओवीचा विचार आपण केलेला होता. म्हणून विचार केला तर सगळी नाती देहासंबंधी असणारा सगळा पसारा प्रपंच आणि सगळी नाती ही सगळी मिथ्या आहेत याचा आपल्याला निश्चय व्हायला सुरुवात होतो. पण हे कधी आपण शांतपणे बसल्यानंतर आपण कोणाजवळ किती वर्ष किती जवळ राहणार आहे आपल्या लक्षात येतं. जोपर्यंत मी असतो ना तोपर्यंत देह असतो ना तोपर्यंत नाती शिल्लक असतात. देह असतो ना तोपर्यंत माझं घर असतं माझ्यासाठी. माझा देह चालू आहे ना, मी बघतो उघड्या डोळ्यानं कानानं स्पर्शानं सगळा अनुभव घेत असतो ना, हा प्रपंच तोपर्यंत असतो. जोपर्यंत ज्यावेळी ह्या सगळ्या इंद्रियांच्याद्वारे अनुभव घेणं बंद होईल म्हणजे हा देह नाशिवंतच आहे आणि तो नाशाकडेच जाणार आहे ही जेव्हा जाणीव व्हायला लागेल किंवा देहाचाच नाश होईल त्यावेळी सगळी नाती सगळा जो हा दृश्य पसारा जो आहे आपल्या दृष्टीनं लुप्त झालेला असतो. म्हणजे प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे माझ्या देहानं माझं अस्तित्व. म्हणजे देह सुद्धा प्रपंच आहे. देह सुद्धा प्रपंच आहे. आपण म्हणतो नुसता प्रपंच म्हणजे काय, माझं घरदार, माझी बायका मुलं, माझी नाती गोती, माझी सर्व इस्टेट, माझे मित्रत्वाचे संबंध याला आपण प्रपंच म्हणतो. पण खरा प्रपंच आहे ना तो देहापासून सुरू होतो. म्हणून देह हा खरा प्रपंच आहे. निराश करायचा असं ना तर देहाचा निराश केला पाहिजे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवर सारे सांसारिक. विचार करण्यासारखा तुकाराम महाराजांचा एक हा तुकडा ही ओवी जी आहे तो म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देह. जोपर्यंत देह नावाच्या प्रपंचाचं निरसन होत नाही ना, देहरूपी प्रपंचाचं निरसन होत नाही ना तोपर्यंत पुढील प्रपंच आपल्यासाठी काय करतो असं सांगा. ती ईशसृष्टीने जीवसृष्टी शब्द वापरलाय ना ते त्यासाठीच वापरलेला आहे. जीवसृष्टीनंच कल्पनेनं सगळा प्रपंच निर्माण केलेला आहे. त्यामुळे जीवसृष्टीनंच या अंतःकरणानंच तो ज्याला आपण चिदाभास म्हणतो ना त्या ठिकाणी प्रतिबिंबित होणारा हा सगळा प्रपंच आहे. तिथलं प्रतिबिंबित्व जेव्हा नष्ट व्हायला लागेल तेव्हाच तिथलं लुप्त व्हायला लागेल अंतःकरणातला प्रपंच. त्यावेळी समोरचा प्रपंच असला काय नसला काय संबंध काय, ऱ्हासच झाला ना त्याचा. आपल्या दृष्टीनं तो प्रपंच नसतोच. मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना माझी नाहीत असं आतून समजायला लागलो तर त्यांचा निराश झाला ना. का खरंच त्यांना घरातून बाहेर काढावे लागतात? नाही, मनातून काढावे लागतात. प्रपंच मनात आहे, बाहेर नाही. बाहेर असणारा हा दिसणारा जो पसारा जो आहे ना ही ईश्वर सृष्टीची देणगी आहे सगळी. आतली जी मी निर्माण केलेली कल्पनेतली जी सृष्टी आहे ना त्या कल्पनेच्या सृष्टीला पहिला सुरुंग लावावा लागेल. हे माझं आहे, हे माझ्याजवळ राहायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. ह्या सगळ्या कल्पनेच्या विचारातून गुंतून पडलेला जीव जेव्हा बाहेर पडायला लागतो त्यावेळी बाहेरचं आकाश जे आहे ते खुलं त्याच्यासाठी होतं. तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होतो. इथं म्हणलेलं आहे की तो लागला जो पाहो तव ज्ञान ते तोची. त्याला समजायला लागते ह्या सगळ्या कचाडीतून किंवा ह्या सगळ्या ह्या बीडीतून जेव्हा ह्या विचाराच्या बीडीतून बरं काय कल्पनेच्या बीडीतून
जेव्हा सुटका करून घेतो ना तेव्हा त्याला कळायला लागतं की बाहेर सगळं आकाश मोकळं आहे, याचा अर्थ मुक्तीच आहे, मी मुक्तच आहे. आणि तो मुक्त अगोदरच होतो, मला फक्त कळत नव्हतं. कल्पनेनं मी स्वतःला बांधून घेतलं, जसं स्वप्नामध्ये मी स्वतःला असा समजलो. स्वप्नामध्ये मी संकटात आहे असं मला वाटलं, किंवा स्वप्नामध्ये मी एखादा चांगला प्रसंग अनुभवायला लागलो. हे चांगले प्रसंग, वाईट प्रसंग सगळे स्वप्नवत जसे जागं झाल्यानंतर नष्ट होतात ना, तसं आंतरिक जागृती होते आणि जीवपणा टाकून देतो. तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला समजायला लागतं की हा सगळा प्रसार जो आहे वावू आहे. वावू शब्दाचा अर्थ आहे व्यर्थ आहे, निरर्थक आहे. त्यामुळे विचार 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 आणि विचार करत करत गेलो की विचारही संपून जातात आणि विचार संपतात आणि मग अनुभवाचं ज्ञान सुरू होतं. इथं शब्द तोच वापरलेला आहे की तो ज्ञान ते तोची. याचा अर्थ तो ज्ञानाच्या प्रदेशामध्ये म्हणजे अनुभवाच्या प्रदेशामध्येच त्याला ज्ञानाचा पत्ता लागतो, अन्यथा नाही. म्हणून अनुभव ज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान म्हणलेलं आहे. म्हणून ज्ञानाचं विज्ञान होतं आणि त्याला काल आपण विचार केला होता की अप्रोक्षानुभूती येते. आणि ही अप्रोक्षानुभूती या शब्दाचा अर्थ आहे अहम आणि इदम, ह्या दोन्हींचाही नाश होतो. अहम शब्दाचा अर्थ आहे मी, स्वतः माझ्या देहापुरता मर्यादित असणारा मी, आणि इदम म्हणजे माझ्यासमोर मांडलेला सगळा दृश्य पसारा. ह्या दोन्हीचा विषय तो परमात्माच होऊन जातो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे धन जन माता पिता हा परिणाम आहे, लक्षात घ्या. आणि खरी गोष्ट आहे की कारण त्याचं आहे ते विषय त्यांचा नारायण होतो तेव्हा घडणारा तो परिणाम आहे. आपण नारायणला विषयच केला नाही. आपण आपल्या जगण्याचा विषय प्रपंचच आहे. माझ्या जगण्याचा विषय बायका मुलंच आहे, माझ्या जगण्याचा विषय मित्रमंडळी आहेत, माझ्या जगण्याचा विषय माझी प्रॉपर्टी आहे. ते असेल तर मी जगतो, हा माझ्या विचाराचा विषय आहे. लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ते असेल तर मी जगतो, नाही तू आहेस म्हणून त्याचं अस्तित्व आहे. हे तुला जेव्हा कळायला लागेल तेव्हा तू तुझ्याकडे लक्ष द्यायला लागशील, प्रपंचाकडलं लक्ष निघून जाईल. म्हणून प्रपंच झाला वाव. तुझ्याकडे लक्ष जेव्हा द्यायला लागशील त्यावेळी तुझं संसाराकडे लक्ष कमी व्हायला लागेल आणि त्यामुळे संसारातल्या होणाऱ्या विकारापासून तू वाचशील आपोआपच. आणि तू स्वतः कोण आहेस तुझ्याकडे लक्ष देण्यामुळे तुला कळायला लागेल. आणि तो कोण आहे तो ज्ञान ते तोची, तेच ज्ञान तूच आहेस असं तुला कळायला लागेल. ब्रह्माला अनुभवाने पाहू लागतो आणि ते अनुभव ज्ञान देखील तोच होतो. म्हणून हे अनुभवाचं ज्ञान म्हणजे इदम आणि अहमचा विषय परमात्माच होतो. म्हणजे भगवंता इथं भक्तीचाही विषय थोडा बहुत मांडलेला आहे बरं काय. जसा ज्ञानाचा विषय मांडलेला आहे ना तसा भक्तीचाही विषय. म्हणून विचार आपण केला की विषय तो त्यांचा झाला नारायण. असा प्रपंचालाच नारायणाचं स्वरूप देणारे जे आहेत ते योगारूढ पुरुष आहेत. ते ज्ञान विज्ञान तृप्तात्मा आहेत. ते तृप्त होतात कारण इतर विषय आहेत ना, जे पंचविषय आहेत ना, ते पंचविषय नंतर त्रास द्यायचे त्याला बंद करतात. त्याला फळ होतो ना, विजेतेंद्रिय होतो. कारण इंद्रियच वश होतात ना, त्याला इंद्रिय वश होणारच ना. कारण जे विषय होते, जे भोगाविषयी वाटत होते प्रपंचातले विषय, त्या तिकडे इंद्रिय जे धावत होती त्या इंद्रियांना किंवा ते विषय जे आहेत ते बाजूला पडले आणि विषय मोठा विषय कोणता झाला, परमात्मा हा त्याचा विषय मोठा झाला. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये निवडताना सुद्धा जे तत्व आहे ते तत्व उच्च कोटीचं निवडलं पाहिजे, ज्यामध्ये आनंद आहे. प्रपंच हा फार खालच्या दृष्टीचा विचार आहे. प्रपंच हा फार खालच्या दृष्टीचा विचार आहे. त्यामुळं विषय आणि पामरांना रमण्याचा तो प्रांत आहे. पण जिज्ञासू आणि ज्ञानी कुठं रमतात मात्र त्या वरच्या पातळीमध्ये. त्यामुळे आपली उंची वाढवली की आपला विषय परमात्मा होतो. कारण परमात्मा उंचीवरती आहे. आपला जो मोक्ष ज्याला आपण म्हणतो, ज्ञान म्हणतो, ते खाली नाही आहे. ते खाली आहे हा सगळा दृश्य पसार आहे. पण या दृश्य पसाराच्या वरच्या पायरीवरती ही जिज्ञासून पकडलेली पायरी ज्ञानाची आहे. त्या ज्ञानाच्या पायरीवर जेव्हा जातो तेव्हा तृप्तीचा ढेकर देतो, तेव्हा कृतार्थता प्राप्त होते. माझ्यासाठी काय मिळवणं आहे अशी शिल्लक गोष्ट त्याच्यासाठी काय राहत नाही. माझं विचार करायचं राहिलंय, माझं बोलायचं राहिलंय, माझं वाचायचं राहिलंय, माझं सांगायचं राहिलंय, असं राहिलंय. हा उणेपणा जो आहे, हा प्रपंचातला उणेपणा सगळा निघून जातो. उणेपणाचा प्रांतच सोडतो ना, गुणांचा प्रांत सोडून गुणाच्या पलीकडे जातो. आणि म्हणून गुणाच्या पलीकडे गेल्यामुळं गुणामांसून होणारे जे त्रास आहेत, गुणात रमल्यामुळं ते त्रास आपोआपच बंद होतात आणि ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होतो, कृतार्थता लाभते, कृतकृत्य होतो.
आणि जी परिपूर्णता आहे, जगण्यातली परिपूर्णता ज्याला आपण म्हणतो, की जो देह घेऊन आपण आलो, ज्या देहाचं एक मटेरियल आहे, जे मटेरियल मला कुठं वापरता येतं एवढं चांगलं मटेरियल आहे. माझ्या देहामध्ये असलेली जी प्रॉपर्टी आहे ना, ही प्रॉपर्टी फक्त वापरायला जागा, चांगली जागा कोणती असेल तर याचा वापर मोक्षाच्या प्राप्तीसाठीच व्हावा. अन्य कुठल्याही या नश्वर वस्तूंच्या, नश्वर पदार्थाच्या प्राप्तीसाठी हा देह झिजवणं म्हणजे अगदीच हिऱ्याचा वापर कुठंतरी वाईट ठिकाणी करणं, आणि ते हिऱ्याचा वापर दगड विकत घेण्यासाठी करणं आहे. एखादी म्हणतात ना, पुढं माऊलींचे भरपूर उदाहरण दिलेले आहेत की बैल विकलीत आणि गोटा घेत आहे आपल्याला. याला माऊलींचं उदाहरण आहे, पुढं आता येणार आहे. बैल विकून गोटा तयार करतोस. अरे गोटा हा बैलासाठी आहे, बैल जगावीत यासाठी गोटा आहे. बैल जिंकतोस आणि गोटा तयार करतोस. गोट्याचा उपयोग काय का? तू झोपणार आहे त्या गोट्यामध्ये काय? काहीच नाही. मुख्य गोष्ट ती आहे. आणि म्हणून या देहाचा खरा उपयोग जी आहे ती कृतार्थता भोगण्यामध्ये आहे. आणि जेव्हा असं कळायला आपल्याला लागेल ना, त्यावेळी ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होतो. ज्ञानाची तृप्तता भोगतो आणि विज्ञानाची तृप्तता भोगतो. ह्या एकूण सगळ्या प्रपंचाचा माझ्यावर असणारा प्रभाव जो आहे ना, तो प्रभाव संपून जातो. म्हणून प्रपंच करावा नेटका, आणि नंतर हळूहळू फिका होत जातो. शब्द वापरला ना, हे फिका होणं म्हणजे काय होणं माहिती आहे काय? आता प्रपंच करायची जी मस्ती होती ना, प्रपंच करायच्या ज्या आतल्या ज्या सतत असणाऱ्या हाव जी होती ती संपून जाते ना. आणि संपून गेल्यामुळं हे करण्यासारखं हे माझ्यासाठी नाही असं त्याला कळायला लागतं. आणि माझ्यासाठी जे आहे ते प्राप्त करण्याची गोष्ट इथं जवळच आहे, ती त्याला कळायला लागते. आणि तो तृप्तीचा ढेकर देतो, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आणि माऊली पुढे आणि म्हणतात, मग असा जर झाला असेल तर तो कसा होतो? आता व्यापक की एकदेशी उवा पोही जे ऐशी ते करावी ठेली अपैशी दुजेने विन. आता द्वैत कुठं शिल्लक राहणार आहे सांगा? आता मी व्यापक का परिचिन्न आहे? व्यापक की एकदेशी. एकदेशी शब्दाचा अर्थ आहे मर्यादित, परिचिन्न. आणि व्यापक म्हणजे व्यापक म्हणजे विस्तारलेला, आणि एकदेशी म्हणजे मर्यादित, छोटा असणारा. परिचिन्न शब्द वेदांताचा आहे, एकदेशी शब्द वेदांताने वापरलेला आहे. पण आपल्याला मर्यादित शब्द लगेच लक्षात येतो. व्यापक की एकदेशी? मी व्यापक आहे की परिचिन्न आहे? जीव विचार करायला लागतो. जेव्हा असा तो तृप्तात्मा व्हायला जातो ना, तेव्हा तुमचं मी एक दिशा आहे का व्यापक आहे? मग असा विचार करायची तर त्याला काय गरज पडते? उहा पोही जे ऐशी, याविषयी साधक बाधक तर्क जे करायचे असतात ते सर्व द्वैत नसल्यामुळे आपोआप बंद पडतात. दुजे नवीन शब्दाचा अर्थ द्वैत संपून जातं. त्यामुळे मी व्यापक आहे की परिचिन्न आहे, मी जीव आहे की ब्रह्म आहे, असा जो वेगवेगळ्या प्रकारचा भ्रम जो होता, त्याला संवादी भ्रम आपण म्हणू, हा संवादी भ्रम सुद्धा निघून जातो. आणि ह्या ब्रह्मातून तो बाहेर पडायला लागतो. ती करावी ठेली अपयशी म्हणजे आपोआप. जे करायची उठाठी होती ना, ती अपयशी दुजे नवीन बंदच पडली. तर्क करायचा, वितर्क करायचा, काहीतरी चर्चा करायची, बोलायचं. कशाबद्दल बोलायचं? जे नश्वरच आहे त्याच्याबद्दल गप्पा मारायच्या. कशाला बोलायच्या? म्हणजे उदाहरणार्थ दोरी सर्पाचं उदाहरण जे दिलेलं आहे, त्या सापाबद्दल बोलायचं किती बोलायचं? तो साप कसा असेल हो, त्याचे दात किती असतील हो, तो विषारी आहे की बिनविषारी आहे हो, मग त्याची लांबी केवढी असेल हो, तो काळा असेल काय पिवळ्या कलरचा असेल हो, तो कुठून आला असेल हो, काय ह्यात चर्चा कुठली चर्चा उपयोगाची त्यातली तेवढी सांगा. पण चर्चा रंगतात ना, तसा प्रपंच रंगला जातो. सगळीकडे जी चर्चा चालू आहे ना प्रपंचाची, तुझ्याकडे सोनं किती आहे, तुम्ही किती प्लॉट घेतले, तुम्हाला तुमच्या मुलग्याला कसली मिळाली, सून तुमची बरी आहे का, मुलगी कशी आहे, जावई चांगला आहे का, हे याचा विचार आहे. साप कसा आहे, असा आहे काय, तसा आहे. ही साधक बाधक चर्चा जी आहे, तर्क विचाराला काय होती? समाप्ती होते. हे तर्क आणि वितर्क सगळे द्वैताच्यातून बाहेर पडल्यामुळं द्वैते दुजे नवीन शब्द वापरलेला आहे. द्वैत ज्यावेळी निघून जातं त्याच वेळी ह्या व्यापकतेचा एकदा अनुभव आल्यानंतर मग छोट्या गोष्टीकडे तू लक्ष द्यायला बंद करतो सगळं. काय तो? कारण परिचिन्न बघत नाही. मी परिचिन्न नाही, मी अल्पज्ञ नाही तर सर्वज्ञ आहे, असं त्याचं जाणीव घ्यावं लागते. मी परिचिन्न नाही तर मी कसा आहे? व्यापक आहे, अशी त्याची एक वृत्ती तयार होते. त्यामुळं देहाचं वेगळं अस्तित्व नसल्यामुळं, देहासक्ती नसल्यामुळं ही द्वैत चर्चाच बंद पडते ना.
मुळात गोष्ट आहे ना, देहासक्तीमुळे सगळ्या चर्चा आहेत. देह मी आणि देहासंबंधी माझे, दोनच विचार परमार्थ क्षेत्रामध्ये अगदी अधोरेखित केलेले आहेत. याच्यावरच फोकस करावं सगळ्यांनी. आपल्याला स्वस्थतेचा अनुभव जर यायचा असेल ना, आपण रमतो, बसतो, तिथंच बसतो, त्या जागेबद्दलचं प्रेम जमतं. अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण कुठल्या तरी प्रवासाला चालत निघालो तर एका झाडाखाली बसलो तर त्या झाडाखाली एक उशाला झोपायसाठी घेतलेला दगड आणि तिथली असणारी एखादं काहीतरी पदार्थ हा तासाभरासाठी माझा वाटायला लागतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर आपण इतकं वर्ष ज्या घरामध्ये काढतो, ज्या माणसांच्या बरोबर काढतो, ती माणसं आपली वाटतात. माझा त्यांच्यावर अधिकार आहे असं वाटायला लागतं, माझ्या मताप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे असं वाटायला लागतं, आणि म्हणूनच अस्वस्थता वाटायला येते. केवढी ही शृंखला आहे बघा. असा हा म्हणजे सुरुवात जी आहे त्याला दुष्टचक्र आपण म्हणूया. पण या चक्राची सुरुवात देहासक्तीतून होते, देह धारण करण्यातून होत नाही. देह आहे हा खरा अडचण नाही, तर देहाची आसक्ती ही अडचण आहे. विषय आहेत पंचविषय, विषयाचे त्रास, विषयाचा त्रास आपण म्हणतो. पण विषय हे त्रासाचं साधन, त्रासाचं काय नाही, पण म्हणू शकूया त्रास देणारी गोष्ट नाही. तर विषय आसक्ती त्रास देणार आहे. देह त्रास देत नाही, देह आसक्ती त्रास देते. विषय त्रास देत नाहीत, विषय आसक्ती त्रास देते. म्हणून आपल्याला आसक्तीतून बाहेर पडायचं आहे, देहातूनही नाही आणि विषयातूनही नाही. मी जिथं जिथं चिकटलेलं आहे हे नंतर चिकटलेलं आहे. खरं चिकटणं माझं नाहीच कुठं हे मला कळायला पाहिजे, आणि तेव्हा द्वैत निघून जातं. इथं म्हणलेलं आहे देहासक्तीच्या, देहाचं अस्तित्व त्यानं मानलं होतं आणि म्हणूनच त्यातून आसक्तीतून ही काय झाली, सगळा द्वैत निर्माण झालं. म्हणून व्यवहारातून द्याल ज्ञान, कुठलंही व्यवहारातलं ज्ञान घ्या, त्यातलं विषय घ्या, त्याचा ज्ञाता घ्या, सगळी एक दिशेच आहेत. एक दिशा म्हणजे मर्यादित आहेत. त्याचं ज्ञान सुद्धा किती तोकडं ज्ञान आहे बघा प्रपंचाचं, छोटं एवढंच ज्ञान. आणि सगळं ज्ञानाचा विचार आपण ज्याला कळतो म्हणजे काय, एक जाणल्याने जे सगळं जाणलं जातं अशी श्रुती जी बोलते ना, त्याचा अर्थ त्या ज्ञानाचा विचार जर केला, ते ज्ञान पैगा बरवे असा शब्द माऊली वापरतात. जरी मनी अति अनावे तरी संताया बसावे सर्वस्वशी, शब्द वापरलेला आहे. ते ज्ञान पैगा बरवे, ते बरवे असलेलं ज्ञान जे आहे ते व्यवहार ज्ञानाच्या पलीकडचं आहे. त्यातले व्यवहार ज्ञान मग छोटी छोटी एक दिशा आणि परिच्छिन्न ठरायला लागतात. त्यातले विषय सुद्धा अगदी कमी दर्जाचे वाटायला लागतात. एखादी व्यक्ती कशाला तरी भांडत असेल ना, मला ह्या कलरचं वस्त्र आवडलं नाही, किती छोटी गोष्ट आहे बघा, आणि त्याबद्दल आदरापड, त्याबद्दल घरात भांडण झालेली आपल्याला बघायला मिळतात. असलंच का वस्त्र आणलं, मुद्दामून तसं केलं, वगैरे वगैरे. अरे वस्त्र म्हणजे तुझ्यासाठी कायमचं नाही, छोटी गोष्ट आहे तुझ्यासाठी. ह्याच्यापेक्षा फार मोठी गोष्ट आहे की हे वस्त्र म्हणजे माझं स्वरूप नाही असं जाणणं आहे. पण ही परिच्छिन्नता जायसाठी व्यापकत्वच आपल्याकडे यायला पाहिजे. ज्यावेळी आपण जगाचा विचार करतो, जगाच्या सुखदुःखाचा विचार करतो ना, त्यावेळी आपली सुखदुःख फार दूर जातात. आपण आपल्या सुखदुःखाचा विचार करतो म्हणून आपण छोटे होतो, डबक्याच्या रूपात राहायला लागतो. पण डबक्यानं डबकं पण सोडायला पाहिजे. कदाचित ते आटून जाईल किंवा कदाचित वाहून जाईल, पण ते गेलं ना तर ते कुठेतरी मिळालं पाहिजे. ते एकदा मिळालं ना, म्हणजे छोट्या छोट्या नदीचे प्रवाह आहेत, तर या नद्यांनी वेगवेगळेपणा दिलेला आहे ना. ह्या प्रांतातली नदी, त्या प्रांतातली नदी, ती नदी तेवढ्यापुरतीच असते, परिचिन्न असते ना, तेवढेच असते. समुद्र मात्र कसं आहे बघा, व्यापक. मग प्रत्येक नदीनं म्हणजे प्रत्येक जीवानं या परब्रह्मरूपी समुद्राशी एकरूप होण्याची इच्छा ठेवली पाहिजे. त्याला मोक्ष इच्छा म्हणतात. आणि ही मोक्ष इच्छा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पुन्हा पुन्हा जी नदी वाटते त्या नदीला वाटलं पाहिजे की मला समुद्राशी मिळायची इच्छा ठेवली, ह्याला मोक्ष इच्छा म्हटलेलं आहे. मोक्ष इच्छा असलीच पाहिजे. म्हणून प्रपंच इच्छा मग बाजूला पडतात. ज्याला प्रपंच इच्छा ही परिच्छिन्नता आहे आणि मोक्ष इच्छा ही व्यापकत्व आहे. दोन गोष्टीचा विचार आपण जर करायला लागलो तर व्यवहारातलं ज्ञान किती छोटं असतं आणि त्यातले विषय किती छोटे असतात. त्याला तो विषयाचा भोग घेणारा तो भोगता किती छोटा असतो. पण ह्याच्या पलीकडे जाणारे आणि समुद्रात एकदा डुबी दे,
समुद्र हा ज्ञानरूप आनंदरूप सागर, हा मोठा सागर आहे, ज्ञानाचा सागर. त्या ज्ञानाच्या सागरामध्ये एकदा बुडी दे, म्हणजे तुला डबक्याबद्दल असणारी जी आसक्ती आहे, ती आसक्ती आपोआप निघून जाईल. हे माझं, हे माझं, हे माझं. माझ्या मुलांना माझं म्हणतो, जगातल्या मुलांना माझं म्हणायला लागल्या केवढं मोठं व्यापकत्व होते बघा. मग माझ्या मुलाचं दुखणं मला लागू पडेल का सांगा? नाही. कारण जगामध्ये कुठं नाही कुठं तरी सुखच असतं. त्यामुळे रोज मी सुखी असेल, कुणाच तरी सुखी झालेलं असते ना, कुठेतरी आनंद बघायला मिळत असते ना जगामध्ये सुद्धा. असू दे, तो प्रपंचातला आनंद आहे, सुख आहे, तो कुठेतरी बघायला मिळतो ना. त्यामुळे त्या आनंदाचा मीच वाटेकरी आहे, तो आनंद माझा आहे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा व्यापकता निर्माण होईल. म्हणून समर्थ म्हणतात ना, चिंता करतो विश्वाची. आता आपण म्हणू एवढे मोठे संत आहेत आणि चिंता करतात बघा. अरे पण कुणाची करतात? एक दिशेची नव्हे, व्यापकत्वाची. परिचिन्नात जात नाही ते मर्यादित, जगाची चिंता म्हणतात ते. आता माझं हे विश्वची माझी घर. माऊलींचा व्यापकत्व केवढा आहे बघा. असं विश्व माझं घर म्हणणाऱ्याला आपल्या घराची मोडतोड झाल्याचं दुःख होईल काय? नाही होणार. माझं जगच घर आहे, त्यामुळे जगाचं घर मोडतच नाही. जगाचं घर मोडत नाही, जगातली सुखं थांबत नाहीत, आणि ती सुखं, त्या सुखाचा भागीदार, त्याचा वाटेकरी मी आहे. असं एकदा समजायला लागलं ना, तर दुःख व्हायला जागाच कुठे आहे सांगा ना. ह्याला म्हणायचं व्यापकत्व आहे ना. आणि तो काय होतो? असा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा झालेला जो असतो तो काय होतो? तर द्वैताची भाषाच निघून जाते. त्यामुळं देश काळ वस्तू जी परिच्छिन्नता आलेली असते. देश म्हणजे ठिकाणाची मर्यादा, वस्तू म्हणजे एखाद्या वस्तूनं तेवढीच निर्माण केलेली जागा, आणि दुसरी गोष्ट काळ म्हणजे वेळेचं टाईम बाउंड काहीतरी असतं. ते एवढा काळ, एवढे हे, त्यासाठीच आपले कॅलेंडर आहेत ना. तसा विश्वाचा विचार केला तर विश्वाचं कॅलेंडर कुठला आहे सांगा? काहीच नाही त्यामध्ये, कुठंच काही नाही. त्याला काय तारीख आहे का, वार आहे का, काय आहे सांगा बघू. आम्ही कॅलेंडरमध्ये अडकल्यामुळे परिचिन्नता आपल्याला आलेली आहे. आपण म्हणतो आता वर्ष झालं, आता दुसरं वर्ष सुरू झालं, आता 2024 सुरू झालं. कुणाचं सुरू झालं? जो परिचिन्नेमध्ये आणि कॅलेंडरमध्ये अडकलाय त्याला. ज्याने कॅलेंडरच्या पलीकडं म्हणजे काळाच्या पलीकडं काळातीत झालेला पुरुष जो आहे, तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आणि तो कुटस्थानी विजेतेंद्रिय हा शब्दच वापरला आहे. विजेतेंद्रिय म्हणजे ज्ञान सगळं जिंकलेलं आहे, त्याने जगच जिंकलेलं आहे. त्यामुळे जग जिंकण्याची भाषा जो करतो ना, त्याला इतर काही जिंकण्याचं काही शिल्लकच राहत नाही ना. की छोट्या छोट्या गोष्टीतून तो बाहेर पडतो. माऊलींची फार सुंदर उभी आपण मागच्या अध्यायात पाहिलेली आहे बघा. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणे जरी एकची होय, तर ते साक्ष कौन आहे जाणते जे. त्याला साक्ष द्यायला कोण शिल्लक राहतो? तो द्रष्टा आहे ना, तो दृश्य रूपाशी एकरूप होतो. सगळा प्रपंच आहे ना, प्रपंच हे दृश्य रूप आहे. आणि या दृश्य रूपाला पाहणारा जो द्रष्टा आहे, जेव्हा त्या प्रपंचाच्या दर्शाशी एकरूप होतो ना, त्यावेळी स्वतंत्र काय पाहण्याचं त्याच्यासाठी शिल्लकच राहत नाही. त्यामुळे दर्शनच बंद पडून जातं आणि तो शांतीचा अनुभव घेतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे की त्याला आता व्यापक आहे एक दिवशी. याचा उवापो कशाला करायला पाहिजे? उवापो ही जे ऐशी, त्याची चर्चा. उवापो म्हणजे चर्चा. त्याची चर्चा कशाला करत बसायची? ते करावी काय चर्चा? थेली अपयशी आपोआप दुजे रवीनं आपोआप ती बाजूला पडली. त्याची चर्चाच करायची बंद केली. हे असं आहे काय, तसं आहे. मग अशी सापाचं उदाहरण घेतलेलं आहे. आता सापाची मोजणी करत बसायचं नाही. काहीच मोजणी संपून जाते नाही. सापच नाही हे समजल्यावर सापाचा आकार कशाला बघायला जायचं सांगा ना. असा आहे रे, तसा आहे, त्याच्याबद्दल भांडण नाही. मला असं वाटतंय, तुम्हाला तसं वाटतंय का? यांची प्रतिक्रिया, त्यांची प्रतिक्रिया. जग हे प्रतिक्रियाचा एक बंडल आहे. हे जग कसं आहे ना, द वर्ल्ड इज अ बंडल ऑफ रिॲक्शन असं म्हणायला पाहिजे आपण. नुसत्या प्रतिक्रियेनं भरलेला, प्रत्येकाची मतं आणि मताने तयार झालेला एक गट्टा म्हणजे जग, दुसरं काही नाही. कल्पनेनं सगळा पसारा उभा केलेला आहे. मी म्हणतो म्हणून कल्पनेनंच प्रपंच समोर आहे. मग दिसतो तो, अनुभवाला येतो तो. हा अनुभवाला येणारा तात्पुरता अनुभवाला येतो, आत्ता आहे आणि उद्या नाही. म्हणून त्याला सत्य म्हणायचं नाही, अशी भाषा आहे शास्त्राची. त्यांना मिथ्याच म्हटलं पाहिजे. आणि जे सतत माझ्यासमोर माझ्याजवळ असतं ते आपलं स्वरूप असतं, ते आपलं खरं रूप आहे, असं 89 नंबरच्या ओळीमध्ये विचार केलेला आहे. त्यामुळं साधक बाधक चर्चा जी आहे ती प्रपंचाची आहे. प्रपंचच बाजूला पडला, वाव झाला, तर ती चर्चाही बंद पडते. कारण ज्ञानानं एकदा स्थान निर्माण केलेलं आहे. आज ज्ञान स्थापित झालं की विज्ञान आपोआप बाहेर पडतं. विज्ञानाची चर्चा थांबते सगळी.
विज्ञान उपयोगाचं नाही हे कळायला लागतं. विज्ञान माझ्या पोट भरायचा उद्योग आहे एवढंच कळायला लागतं. आणि ज्ञान माझं हे सगळं अस्तित्व शांत करणारं, कृतार्थता देणारं, कृतकृत्य करणारं, तृप्त करणारं आहे. ज्ञानानंच तृप्ती होते, कधी विज्ञानानं तृप्ती होणार नाही. जन्मोजन्मी असे आम्ही अनेक जन्मामध्ये प्रपंच केलेला आहे. तरी सुद्धा किती जन्म घेतले, त्यात माणसाचे किती जन्म घेतले कुणाला माहिती. खरा अनुभव तो येतोय तो प्रपंचाचा माणसाच्याच जन्मामध्ये. पण अशी माणसाचे जन्मसुद्धा आपण नरदेह किती धारण केलेत कुणाला माहिती. पण कुठल्या जन्मामध्ये तृप्ती लाभली नव्हती हे ह्या जन्मावरून कळते. ह्या जन्मावरून कळते की मागच्या जन्मात मी तृप्त नव्हतो. मी जर तृप्त होतो तर ह्या जन्मात मी दृश्याला येणारच नाही. मी जन्माला आलो याचा अर्थच आहे अतृप्तीचं, कारण त्याचं अतृप्ती आहे. मी असमाधानी आहे, मी अपूर्णतेचा अनुभव घेतोय, म्हणून मला मी पूर्ण झालेलो नाही. आणि जे पूर्ण आहे त्या पूर्णाशी तर नातं जोडावं ना. संत, सद्गुरू आणि परमात्मा पूर्ण आहेत. ह्या पूर्णत्वेकडेच आपला पाठलाग असला पाहिजे. म्हणून नदीचं धावणं समुद्रापर्यंतच असलं पाहिजे. समुद्र हेच त्याचं टार्गेट असलं पाहिजे. समुद्राला मिळवणं हीच तिची इच्छा असली पाहिजे. आणि त्यासाठी ती ज्या प्रदेशातून प्रवास करत असते, जी नावं धारण करत असते, जी नदी ज्या प्रदेशातून प्रवास करत असते, तो प्रदेश किंवा ती नावं ह्या उपाध्याच नुसत्या आहेत हे तिला कळायला पाहिजे. म्हणजे तिचं धावणं इकडं तिकडं बघणार नाही. मग ती आत्ता कोणत्या गावात मी धावत आलोय अशी नदी बघणार नाही. कारण ह्या गावाशी मला इथं राहायचं नाही बरं काय. का आहे, दिसतंय समोर बाजूला दिसायला लागलंय, इथं मला राहायचं नाही. फार सुंदर बगीचे आहे, झाडे चांगले आहेत, नाही मला थांबायचं. माझं वाट बघत बसलेला समुद्र आहे, त्यालाच भेटायला मला जायचं आहे, वेळ कितीही लागू दे, अशी त्याची विचारसरणी सुरू होते. आणि म्हणून तो जीव आहे, तो जीव अगदी आपल्या पूर्णत्वासाठी धडपडत राहतो. आणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणं म्हणजे नाम घेणं, ध्यान करणं, तत्वचिंतन करणं, सारासार विचार करणं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या साधन रूपानं आपल्या समोर येतात. आणि यातूनच आपल्याला कळायला लागतं हे पूर्ण नाही तर ते पूर्ण आहे. मग पूर्ण कोणतं ते पाहिलं पाहिजे. आणि ते पूर्ण म्हणजे ते परमात्मा पूर्ण आहे. आणि परमात्मा हे माझंच स्वरूप आहे. मी परिच्छिन्न झालो म्हणून मी परमात्मा आत्मा स्वरूप, माझा आत्मा असून सुद्धा मी स्वतःला जीव समजायला लागलो. मी जर व्यापक झालो तर ते ब्रह्म मी आहे असं मला वाटायला लागेल. शरीराच्या दृष्टीने मी विचार केला तर मी आत्मा आहे. आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार केला तर मी ब्रह्म आहे. म्हणून एकदा आत्म्यानं ब्रह्म व्हावं. आत्मज्ञानाचं रूपांतर कधी कधीतरी ब्रह्मज्ञानामध्ये व्हावं. म्हणजे विश्वाची चिंता लागते. ब्रह्मांडाची चिंता ही संतांना का लागली, त्याचं कारण ते स्वतः ब्रह्मरूप झाले होते म्हणून नुसत्या आत्मज्ञानाला जशी किंमत दिली जात नाही. काही वेळा आत्मज्ञानी पुरुष तेवढ्या पुरताच विचार करायला लागतो. तो स्वतः मुक्त होतो बरं काय, पण त्याच्या मुक्तीचा विचार दुसऱ्यांना उपयोगी पडण्याची शक्यता काही वेळा कमी असते. पण असे काही जीवनमुक्त पुरुष आहेत परमपूज्य काकांसारखे. आपण जीवनमुक्त झाले आणि आपण जीवनमुक्त होऊन सुद्धा त्यांनी ब्रह्म जाणलं. आणि ब्रह्म जाणलं आणि त्याच्या ब्रह्माची ओळख सुद्धा जगाला करून दिली. त्यामुळं आपण ब्रह्मरूप आहोत. आत्मरूपातून ब्रह्मरूपाकडे प्रवास आहे. म्हणजे देह बुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि आत्मबुद्धी ती ब्रह्मबुद्धी व्हावी. असा विचार जर व्हायला लागला तर ही जी व्यापकती एकदेशी ह्याच्या चर्चा होतीलच कशाला सांगा बघू. मी परिच्छिन्न आहे काय विस्तारलेला आहे याचा विचारच इथं होत नाही. 90 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय बोलतात, ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माची पाडे तुके. काय मोठं वर्णन केलंय बघा. शरीर धारण केलेला असतो पण परब्रह्माच्या पात्रतेचा असतो. त्याला देवच म्हणावा असा जो कोण आहे ना, जो एवढा व्यापक झालेला आहे. कारण व्यापक हे तत्व कुणाला लक्षण कुणाला लागू पडतं, तर व्यापक हे लक्षण फक्त ब्रह्माला लागू पडतं. मग जर तो व्यापक झाला असेल तर तो ब्रह्म झाला ना. ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. ज्याने ब्रह्म जाणायला गेले, देव जाणायला गेलो आणि देवाची होणी केलो, ब्रह्म जाणायला गेलो आणि ब्रह्मच झालो असा त्याचा अनुभव होतो. ऐसा शरीरीची, तो शरीरी असतो, देहधारी असतो. शरीरीची परी कौतुके परब्रह्माची पाडी तुके जेने जिंतली एके इंद्रिय गा. आता जितेंद्रिय शब्द जो वापरलाय ना, विजेतेंद्रिय, त्या शब्दाचा
विचार या 2 ओळीमध्ये 90 आणि 91 नंबरच्या ओळीमध्ये केलेला आहे. आणि तो कसा होतो तर जितेंद्रिय होतो, म्हणजे विजेतेंद्रिय शब्द होतो. त्याने सगळी इंद्रिय जिंकलेली असतात. आणि तो कसा होतो, देहधारी असला तरी त्याला त्याची परब्रह्माच्या बरोबरीने तुलना होते, ज्याने फक्त इंद्रिय जिंकलेली आहे. म्हणजे इंद्रिय जिंकली, अंतःकरण ज्यानं जिंकलं त्याच्या हातात त्याच्या मुठीत जग येतं. कसं जग येतं? कारण जगाबद्दल असणारी अपेक्षा, त्या अपेक्षेतून निर्माण होणारी लाचारी, त्या लाचारीपणातून होणारी व्यर्थ धडपड सगळी थांबते, म्हणून तो जगाला जिंकतो. हा मुद्दा फार महत्वाचा. म्हणजे ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं, असा सुविचार वापरलेला आहे. कॉन्कर युअर माइंड अँड यू विल कॉन्कर द वर्ल्ड, असा एक सुविचार आहे इंग्रजी भाषेमध्ये. तुम्ही मनाला आपल्या कह्यात ठेवा, त्यावेळी तुम्हाला जगाला आपलंसं करता येईल. आणि खरंच आहे, त्याचं कारण त्यामध्ये खोल दडलेलं आहे. सगळी लाचारी संपून जाते. जगाकडे हवरटपणाने बघण्याची, वस्तूकडं, माणसांच्याकडं आणि पदार्थांच्याकडे हवरटपणाने बघणारी वृत्ती सगळी पाठीमागे येते. मग पाठीमागे आली तर त्याला आणखीन काय प्राप्त करायचं शिल्लक राहिलं, म्हणजे जग जिंकल्यासारखं झालं नाही का? त्यानं जगच जिंकलं. कारण ज्याला काही नको आहे त्याला सगळं मिळालेलं असते, आणि ज्याला हवं असते त्याला काहीच मिळालेलं नसते. कारण हवं पण केव्हा संपत नाही. म्हणून मीच माझ्या तृप्तीचा ढेकर एकदा द्यायला पाहिजे, मला काही नको, आता बस, असा शेवटचा फुलस्टॉप देता आला पाहिजे. सारखे स्वल्पविराम, अर्धविराम देत देत डॅश देत प्रपंच किती करायचा? एकदा शेवटचे वाक्य पूर्ण व्हायला पाहिजे ना, त्यासाठी फुलस्टॉपच पाहिजे. आणि फुलस्टॉप म्हणजे हा विचाराने द्यायचा आहे, बरं काय? कर्म थांबवायची नाही. मागातून अजून जर आपण गेलो 4थ्या आणि 5व्या अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये लक्षात येतं, कर्म टाकायला भगवद्गीता सांगत नाही. कर्माचा उदो केलेला आहे. कर्म केलं पाहिजे. मग फुलस्टॉप कशाला द्यायचा? विचारांना, हवरटपणाला, नंतर त्या आसक्तीला, ममत्वाला, तिथं त्यांना कुठंतरी थांबवलं पाहिजे. ज्यावेळी ती थांबतात त्यावेळी तो जरी देहात असला, देहपरिचिन्न आहे वरती सांगितलं ना, जरी देहात आहे तरी त्याची परिचिन्नता शिल्लक राहत नाही, तरी तो व्यापक राहतो. किती वर्णन केलंय, तो परब्रह्माच्या तुलनेचा होतो, की त्याने इंद्रिय जिंकल्यामुळे तो देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या योग्यतेचा होतो. आपण सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतो, गुरु साक्षात परब्रह्म असतात का नाही देहात? तुकोबा देहात होते, माऊली देहामध्ये होते, नामदेवराय देहामध्ये होते, नाथ महाराज देहामध्ये होते, समर्थ देहामध्ये होते, पण परिचिन्न होते का? नाही. त्यांनी जग जिंकून घेतलेलं होतं, म्हणून जग त्यांच्यावरती प्रेम केलं. ज्यानं जगाला जिंकलं त्याच्यावरती जग प्रेम करतं. आणि जो नुसत्या स्वतःवरती प्रेम करतो तो दुसऱ्याच्या द्वेषाला पात्र ठरतो. किती छोटे छोटे विचारातनं जर आपण मोठा विचार व्यापकत्व जर केला लागलो ना, एवढं व्यापक आपण झालो तर मग काय, देव पाहो उंची ठाई उभा राहो. तुकाराम महाराजांचा एक तुकडा अभंगातलाय. काय करायला पाहिजे? एक उंची गाठली पाहिजे. आपण जर देवाला बघायचं असेल ना तर उंचीवरच गेलो पाहिजे. त्याच्यावर कसं समजेल सांगा ना? या छोट्याशा प्रपंचाच्या दलदलीत बसून, कामक्रोधादी विकारांच्या चिखलात रुतून, मोहरूपी या अंधारामध्ये गुंतून आपण जाऊ काय तिथपर्यंत? नाही जाणार. हे एकदा टाकायलाच पाहिजे ना. सांडले लिगाड, हे लिगाड एकदा सांडायला पाहिजे. आणि सांडलं ना की मगच पुढे जाता येतं. त्यालाच व्यापकत्व प्राप्त होतं. मग देहात असे ना का, तो परब्रह्माच्या पात्रतेचा होतो, ज्यानं देहाची इंद्रिय जिंकलेली आहेत. जो विजेतेंद्रिय झालेला आहे ना, जेने जिंकली एके इंद्रिय गा. दुसरं काही जिंकू नका म्हणतात माऊली. काय म्हणतात? ते म्हणतात एक इंद्रिय जिंका, फक्त एक इंद्रिय जिंका. आणि त्यामध्ये ही इंद्रिय जी आहे ती ज्ञानेंद्रियांना जर आपण बरोबर पकडीत ठेवलं तर कर्मेंद्रियांचा सुद्धा जे हालचाली आहेत ना त्या व्यर्थ ठरायला सुरुवात होतात. कर्मेंद्रिय करतात कुणाच्या आधारानं कर्मेंद्रिय हालचाल करत असते? ज्ञानेंद्रियांच्या द्वारे हालचाल करत असतात. उदाहरण आपण बघितलं तर लक्षात येईल. पाहणं हे कर्म आहे, लक्षात घ्या. पाहणं हे कर्म आहे, पण ते पाहणं नेत्रेंद्रिय जे आहे त्या नेत्रेंद्रियांच्या द्वारे ते कर्म घडतं. मुद्दा आहे
आता त्या नेत्रेंद्रिय जर ताब्यात असतील ना तर पाहणं काहीतरी असं ना त्याच्याबद्दल असणारं जे तर्क वितर्क साधक बाधक गोष्टी बंद होतात ना. पाहिल्यानंतर त्याच्यावर विचार चालू होतात, ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देणं चालू होतं. पण प्रतिक्रिया देणारं ज्ञानेंद्रिय गप्प असेल ना तर फक्त पाहणारं आणि ऐकणारी इंद्रियानं काय फरक पडत नाही. पाहिलं 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 तर पाहिलं, माझ्यावर काय परिणाम झाला नाही ना. मी ऐकलं पण त्या शब्दाचा माझ्यावर काय परिणामच झाला नाही. आता परिणाम जर होत नसेल तर कान कशाला दोषी आहेत त्यात. ऐकणे ही क्रिया काही उपयोगाची राहत नाही. त्यामुळं ज्ञानेंद्रिय पक्की झाली पाहिजे. ज्याला आपण म्हणतो ना की जिंका जिंका जिंका, त्यामध्ये दोन गोष्टी त्यात विशेष करून सांगितलेल्या आहेत बघा. ज्यानं रसेंद्रिय जिंकलं, मागच्या एका ओळीमध्ये आपण पाहिलेलं आहे, ज्यानं एक रसेंद्रिय जे आहे म्हणजे रसना, ज्यानं रसना जिंकली त्याला जीभ पण जिंकता येते. बघा दोन शब्द वेगवेगळे आहेत. रसना आणि जीभ दोन शब्द वेगळे आहेत. जीभ जे आहे ना बोलायचं काम करते आणि रसना आहे ना चाकण्याचं काम करते. एकच इंद्रिय आहे पण त्यांना नावं मात्र दोन आहेत. त्याचं कारण ते आहे की ते दोन काम करतं. ज्यानं हे रसविषय जिंकला त्याला सगळं जिंकता येतं, कारण त्याचं दुसरं एक गोष्ट आहे, बोलणं पण थांबतं ना त्यामुळं. आणि बोलणं थांबल्यामुळं मौनातला जो आनंद आहे तो आनंद सुद्धा तो प्राप्त करू लागतो. म्हणून हित शब्द वापरलाय. ज्यानं इंद्रिय जिंकली तो देहधरी असला तरी तो परब्रह्माच्या योग्यता होतो, कारण तो द्वैतातून बाहेर पडलेला असतो आणि असा द्वैत शून्य झालेला ज्ञानरूप झालेला परब्रह्माच्या योग्यतेचा होतो. म्हणजे शरीराच्या उपाधीतून बाहेर पडल्यामुळं त्याला निरुपाधिक परब्रह्माची तुलना, त्याची तुलना निरुपाधिक परब्रह्माशी होते. कारण बघा ब्रह्म आहे ना, परब्रह्म ज्याला आपण शब्द वापरला ना परब्रह्माच्या योग्यतेचा म्हणजे काय तर परब्रह्माला कुठलीच उपाधी नाही. आणि इकडे विचार केला तर जे देहधारी आहेत त्याला शरीराची उपाधी आहे. जो देहामध्ये आहे त्याला शरीराची उपाधी आहे. पण शरीराची उपाधीतून जेव्हा तो विचाराने बाहेर पडतो, देह माझा नाही असा म्हणतो, त्यामुळे शरीराच्या उपाधीतून बाहेर पडल्यामुळं निरुपाधिक परब्रह्माचं लक्षण त्याला ना पडायला लागतं. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून कौतुके शब्दासाठी खास वापरलेला आहे बघा माऊलीने. ते म्हणतात कौतुके म्हणजे सहज, काय त्याला कष्ट पडत नाही. काय कष्ट पडणार आहेत? मुक्त व्हायला का कोणते कष्ट पडणार आहेत? तेच पण कष्ट पडत नाही, कारण मुक्त म्हणजे काय प्राप्त करणं नाहीच. सोपी गोष्ट मुळात ती आहे. म्हणून परमार्थ व प्रपंचापेक्षा सोपं आहे. त्याचं कारण आहे की परमार्थामध्ये प्रपंचामध्ये काहीतरी प्राप्त करणं असतं, परमार्थामध्ये काय प्राप्त करणं नसतं. उलट आहे ते टाकायचं असतं आणि प्रपंचामध्ये मिळवायचं असतं. आणि मिळवण्याच्या धडपडीमध्ये स्वस्थता जाते. आणि हित जी प्राप्ती आहे ती प्राप्ताची प्राप्ती म्हणलेला आहे. त्यामुळं कौतुकानं म्हणजे सहज अगदी कष्ट न पडता तो परब्रह्माच्या तुलनेला प्राप्त होऊन जातो. म्हणजे त्यानं देह निरसलेला आहे, देहाचं निरसन केलेलं आहे. आणि देहाचं निरसन केल्यामुळं ती सांसारिकता ज्याला म्हणतात आपण, ती सांसारिकता त्याला बाधक ठरत नाही. रिकामा होतो तो, अगदी स्वस्थ होतो, कारण त्यामध्ये सहजता आहे. मुक्तीमध्ये सहजता आहे. माऊलींची एक ओवी आहे, फार तुकडा सुंदर आहे. स्वप्नातून जागृती येता काय पाय दुखती पंडू सुद्धा. काय शब्द वापरलाय, मला ती पूर्ण ओवी आठवत नाही बरं काय, पुढे आपण बघेन कधीतरी ती. स्वप्नातून जागृती येता काय पाय दुखती पंडू सुद्धा. समजा एखादा स्वप्नात आणि गंभीर अशा स्वप्नामध्ये आहे की त्या स्वप्नामध्ये त्याला कोणतरी अगदी चाबकाचे फटकारे द्यायला लागलेत, सगळा रक्तबंबाळ झालेला आहे आणि असा रक्तबंबाळ जखमा रक्त व्हायला लागले सगळं, अशी स्थिती असताना एवढं सगळं आहे भोगायला लागला. चटदिशी जागृत झाल्याबरोबर सगळ्या जखमा गेल्या कुठं. बरं त्या जखमा जाव्यात म्हणून काय प्रयत्न त्याने केलं सांगा बघू. स्वप्नातून जागृती येता काय पाय दुखती पण दुसता. आता मी स्वप्न होतं, मग आता पण जागृती जायला पाहिजे, मग जागृती जायला लांब कुठंतरी आहे ते, मग पाय दुखणार. काही होत नाही, जागृती नुसती झाली की झालं. तसं मुक्तीचा आणि ह्या परब्रह्माचा अनुभव आला ना, म्हणजे देहातून जरासा बाहेर पाय पडला ना की लगेच सहजपणानं तू सुटतो, असं वर्णन आहे. थोडासा विचार अजूनही आपल्याला याच्यावरती करावा लागेल. म्हणून आपण इथंच थांबूया. आज आपण 89 आणि 90 नंबरच्या ओवीचा विचार केलेला आहे. 90 नंबरच्या ओवीचं चिंतन जरा पुढे अजून उद्याच्या चिंतनामध्ये आपण कंटिन्यू करूया, कारण अजून थोडंसं सांगणं आहे. त्यात कुटस्थ शब्द जो वापरला ना, त्या कुटस्थाचाही विचार थोडासा माऊलींनी ह्यामध्ये जाणून बुजून नाही
पण अगदी थोडासा अप्रत्यक्षरित्या केलेला आहे. त्याचा विचार आपण नंतर करूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.